कृष्णशनी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू। नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। बोल सद्गुरु माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज की जय। सत्संगजी प्रेमाने बोला धन्यंकार। तुमचं आमचं थोर मोठं भाग्य आहे की घोर अशा कलियुगामध्ये आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये समर्थ सद्गुरूचा सहारा मिळालेला आहे। त्या सहाऱ्याच्या माध्यमातून आज तुम्ही आम्ही भक्तीचा आनंद घेतो आहे। आणि भक्ती करत असताना त्या जनाबाईचा अनुभव घेतला, त्या मुक्ताबाईचा अनुभव घेतला, त्या बहिणाबाई संतांचा अनुभव घेतला की त्यांना देखील सांगितलं की बाघारे मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर किती हाकलं हाकलं तरी उभ्या पिकात जाय। की बहिणाबाई सांगतात की मनाला ती दिशा प्राप्त करण्यासाठी समर्थ सद्गुरूची आवश्यकता आहे। त्या सद्गुरूच्या ज्ञानामध्ये जोपर्यंत त्या मनाला बांधत नाही तोपर्यंत मन हे वडाळ गायीसारखं प्रत्येक ठिकाणी धावत जातं। मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये समर्थ सद्गुरूच्या माध्यमातून जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराज देखील सांगतात की क्षणोक्षणाला बाबारे तुझं आयुष्य कमी होतंय आणि त्या आयुष्याच्या माध्यमातून ज्या गोष्टीसाठी तुला ह्या भूतलावरती मनुष्याचा देह धारण करून परमात्म्यानं पाठवलंय ते तुझं आद्य कर्तव्य तो विसरलेला आहे। आणि ते विसरलेला आठवायसाठी हे संत महात्मे नेहमी ते स्मरण करून देतात की बाबा रे तू आईच्या उदरामध्ये असताना आईचे कारागृहे प्राणी दाटोनी अत्यंत विनवणी करी, आता इथून माझं सोडवा मी सुहित करील। प्रत्येक जीवात्म्याने आईच्या उदरामध्ये असताना प्रत्येकानं वचन दिलं होतं देवाला की बाबा रे आईच्या गर्भवासाला मी त्रास देणार नाही आणि माझं जन्ममरण थांबवेल। परंतु वास्तविक पाहता तुम्हाला माहीत आहे की सहज जरी मुलाचा जन्म झाला तर ते देवाला म्हणतं कवा वचन दिलं, कवा कवा म्हणून रडायला सुरुवात करतं। नसता मायेचा वारा लागला तर ते म्हणतंय कवा तुला मी वचन दिलं होतं परमात्म्यानंतर नातीगोती प्राप्त होतात। आईच्या रूपातून वडिलांच्या रूपातून प्रत्येकाच्या रूपातून नाती निर्माण होतात आणि नात्याच्या माध्यमातून माया इतकी त्याला भुलवते की त्या मायेमध्ये त्या ईश्वराला दिलेलं तो वचन विसरून जातो। मग आज म्हणून साधू संत सांगतात की क्षणाक्षणाला त्या वचनाची आठवण करून कोण नाही कोण संत महात्मा देत असतो। आज ज्ञानेश्वर माऊलींचं जर जीवन बघितलं तर त्यांचं चरित्र वाचायला गेलं तर त्यांच्या आपल्या डोळ्यामधून अश्रुधारा निर्माण होतात। याच त्या समयाला ज्यावेळेस ते अवतरित होते ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई आणि निवृत्तीनाथ ह्या भावंडांचा देखील त्यावेळी छळ केला गेला की त्या समाजकंटकांनी त्यांचा कोणताही अपराध नसताना त्यांना त्यांच्या आईवडिलांना देहांत प्रायचित्त दंड दिला आणि केवळ त्या शुद्धीकरणाच्या नावाखाली त्या भावंडांची भटकंती केली। आणि ज्यावेळेस ही भटकंती चालू असताना ज्ञानेश्वर माऊली भिक्षा मागायला गेले तर त्यावेळेस लोकांना शेण टाकलं, नवे नवे भिक्षा दिली नाही, दारं लावून घेतली आणि अंगावरती शेण टाकलं। आणि ज्यावेळेस ज्ञानेश्वर माऊलींचा प्रकोप झाला, राग त्यांना अनावर झाला नाही, मग त्यांना ती आतमध्ये पर्णकुटीमध्ये गेले आणि ताटी लावून घेतली। त्यावेळेस त्या मुक्ताबाईने सांगितलं की जग जरी वैरी झाले तरी साधून कधी वैरी व्हायचं नसतं। साधू हा शांतच असतो, साधू हा केवळ ह्या संसाराला थंड करण्यासाठीच अवतार असतो। म्हणून त्या मुक्ताबाईने त्या अभंगाच्या माध्यमातून ज्ञानेश्वर माऊलींना शांत करून ती ताटी उघडायला कारणीभूत केलं। आणि इतकं मोठं सुंदर जीवन करत असताना समाजानं भरपूर असं की बाबा रे त्यांना देखील सांगितलं की वेदांचा तार तामाशीचा ठावा येराने बहार व्हावा, की वेद अनंत बोलला परी विठोबाशी शरण जावे। मग वास्तविक पाहता त्या विठ्ठलाला शरण गेलं पाहिजे, त्या परमात्म्याला शरण गेलं पाहिजे। माऊलींना सांगितलं की बाबा रे ते विठ्ठलाकडे भेदभाव नाहीये, तो केवळ त्या बालकांना समजवण्याचा त्या समाजातील लोक ज्यावेळेस विरोध करत होते त्यावेळेस त्यांना प्रयत्न केला की बाबा रे आत्मा कसा अस्पृश्य असू शकतो, आत्मा कसा पापी असू शकतो, आत्मा कसा शुद्र कर्म करू शकतो, आत्मा तर निर्लेप आहे। मग वास्तविक पाहता
त्या माऊलीनं देखील सांगितलं की उपजल्या बालकाची नावं नव्हे तयशी आणि ठेविल्या नावाशी होऊ दे. वास्तविक पाहता आमचा जो जीवात्मा आहे तो मुळात निर्लेप आहे. केवळ तुमच्या आमच्या जीवनामध्ये निवृत्ती दादांना देखील माऊलीनं प्रश्न विचारला की बाबा विठ्ठलाचा देह विटाळी जातो आणि शुद्ध केव्हा झाला? जर माझा जन्म विटाळात होतो, माझा मृत्यू विटाळात होतो, मग नेमका मधल्या काळामध्ये कोणतं शुद्ध कर्म केलं त्या माध्यमातून शुद्ध होणार आहे? मग वास्तविक पाहता त्यावेळेस देखील माऊलींनं त्या समाजाला देण दिली की बाबा रे या परमात्म्याची जाणीव करून घ्या, परमात्म्याला आपलंसं करून घ्या. त्यावेळेस देखील त्या समाजानं प्रचंड त्रास दिला, तरी देखील साधू संतांना तो परोपकार सोडला नाही. त्या समयाला जे शरण आले त्या शरण येण्याच्या बदल्यामध्ये प्रत्येक भाविक सज्जनाला भक्तीच्या माध्यमातून ते दान दिलं आणि इतका मोठा पसायदानं मागून घेतलं की बाबा रे जेही लोक तुला शरण येतील त्या शरण येण्याच्या बदल्यामध्ये त्या सद्गुरूला अरदास केली की मला काय द्यायचं असेल ती एकच गोष्ट दे की त्याच्या बदल्यामध्ये प्रत्येक जीवात्म्यांचा उद्धार होईल आणि सद्गुरूच्या माध्यमातून त्यांचं जीवन सुंदर होईल. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळी वाटतं की बाबा रे अनेक वास्तविक आता माझ्या जीवनामध्ये अनेक पाप पुण्य केलेले आहेत, मग माझ्या जीवनामध्ये उद्धार कसा होणार? अवतार महाराज देखील आमचे सांगतात की हरिनामाने तरुण जाती असता नर पाषाण समान, पूर्ण गुरुच्या कृपा प्रसादे आजा मेळ गणिता प्रमाण, भवसागर हा कठीण तयाला ज्याच्या मनामध्ये संसार, पूर्ण सद्गुरु शनात एका सर्व इच्छुका करील पार, पूर्ण सद्गुरूची ही निशानी येईल शरण त्या माप करी, अवतार सद्गुरु भक्त जनांचे कर्म लेखही साप करी. की अवतार महाराज की बाबा रे त्या भक्तांचं किती आयुष्यभर तू पुण्य केलं, किती पाप केलं हा सद्गुरू पाहत नसतो. केवळ सद्गुरूला शरण आल्यानंतर शरण येण्याच्या बदल्यामध्ये आज सुदीक्षा महाराज समयाला कलियुगामध्ये अवतारी आहेत. आणि अवतार सिंग महाराजांना जसं सांगितलं की जे शरण येतात त्या शरण येण्याच्या बदल्यामध्ये सुदीक्षा महाराज आयुष्यभर तू किती पाप केलं, आयुष्यभर किती वाईट कर्म केली हे सगळं न विचारता केवळ 5 प्रण देतात. त्या 5 प्रण कबूल असतील त्याच्या बदल्यामध्ये निर्गुण निराकार ईश्वराचा ब्रह्म साक्षात्कार करून आत्मसाक्षात्कार करून ते कर्म केवळ त्या साधकाला प्राप्त करून देतात. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळी वाटत असते की बाबा रे की माझ्या जीवनामध्ये अनेक संप्रदायामध्ये भक्ती करतोय, अनेक देवी देवतांची मी पूजा करतोय, परंतु साधू संत सांगतात त्या गीतेमध्ये सांगितलं की बाबा जे वृक्षांची पूजा करतात ते वृक्ष नेले जातात, जे पक्ष्यांची पूजा करतात ते पक्षी नेले जातात, जे जलचर प्राण्यांची पूजा करतात ते जलचर योनीला जातात, परंतु माझ्या भूतांची पूजा करते ते भूत योनीला जातात. परंतु माझ्या स्वस्वरूपाची जे जाणीव करून जी भक्ती करतात तेच फक्त माझ्यामध्ये येऊन मिळतात. मग तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्ही आम्ही विचार करायला पाहिजे की मी कोणत्या गोष्टीची भक्ती करायला पाहिजे. देवी देवतांची करायला पाहिजे का भूतदेवतेची करायला पाहिजे का वृक्षांची करायची, पक्ष्यांची करायची का सूर्यदेवाची करायची का चंद्रदेवाची करायची, कोणत्या पद्धतीने भक्ती करायची प्रत्येक साधकानं ठरवलेलं आहे, ठरवलं पाहिजे. आज तुम्ही आम्ही वाडवडिलांना सांगितल्याप्रमाणे आम्ही भक्ती करतोय, परंतु ती भक्ती योग्य आहे का? आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझं कर्तव्य कर्म करत असताना ती प्रत्येक वेळी इतकं डोळसपणे कर्तव्य कर्म करतोय की हे माझं कर्म चुकणार तर नाही ना, चुकलं तर मला भौतिक हानी होईल, माझं नुकसान होईल, परंतु भक्ती करत असता मात्र करायची म्हणून करतोय, त्याने केली म्हणून मी करतोय, मी केली म्हणून त्याने करतोय. आज परंपरेप्रमाणे भक्ती करतो. भक्तीच्या माध्यमातून नेमकं साधू संतांना 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण जगामधले जेवढेही धर्मग्रंथ आहेत त्यांना नेमकी कोणती भक्ती केली? आज शास्त्र ही आई आहे, त्या आईच्या माध्यमातून जर आई वडिलांची ओळख मुलाला पटवून दिली जाते तशी शास्त्र ही आई आहे. ग्रंथांच्या माध्यमातून आज गुरुप्रचिती, शास्त्रप्रचिती आणि आत्मप्रचिती या 3 प्रचितीच्या माध्यमातून सद्गुरू ते ब्रह्मज्ञान देत असतो, आत्मसाक्षात्कार करून देत असतो. परंतु आज साधक तो विचार करत नाही, करायची म्हणून करतोय भक्ती आणि त्या भक्तीच्या माध्यमातून मला काय मिळणार आहे, केवळ तो स्वार्थ भक्तिभावामध्ये आज दानपेटीमध्ये दान करतोय. अनेक वाईट कर्म केली तर त्याला असं वाटतंय की दान केल्यानंतर माझं ते कर्म पुसलं जाईल, परंतु वास्तविक पाहता
तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्हाला माहीत आहे की हे कर्म फिरून परत आमच्याकडेच येत असतं. त्यासाठी केवळ माझं जे कर्म आहे ते मला सुंदर करण्याची गरज आहे. त्यासाठी केवळ साक्षात्काराची गरज आहे की बाबा रे परमात्मा माझी करणे उघड्या डोळ्याने पाहतोय. हा जर दृष्टी तुमच्या जीवनात प्राप्त झाली तर तिथून पुढे पाप कर्म वाईट कर्म थांबलं जातं. मग आज हे निरंकारी संत महात्मे तोच आवाज देतात की बाबा रे त्या जनाबाईचा अनुभव घेतला की दरीला पंढरीचा चोरगाळा बांधून या दोर हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडला. की जनाबाईने तो देव प्रत्यक्ष हृदयामध्ये कोंडला आणि ते भक्तीचं सुख प्राप्त केलं. परंतु आमच्या जीवनामध्ये आम्ही वरवर करणी भक्ती करतोय आणि त्या भक्तीच्या माध्यमातून अनेक भौतिक सांसारिक सुख सांसारिक गोष्टी त्या परमात्म्याला नवसाच्या माध्यमातून अनेक मागणीच्या माध्यमातून त्या परमात्म्यापर्यंत आराधना करतोय. परंतु संत सांगतात की 900 कन्यापुत्र होती तरी का पती करणे लागले. संत म्हणतात की नवसानं जर पुत्र प्राप्त होत असता तर नवरानी बायको म्हणून लग्नच झालं नसतं. मग वास्तविक पाहता इतकं मोठं सुंदर संत सांगत असतात. परंतु संतांना तुम्ही मी मानतोय, परंतु संत कोणत्या माध्यमातून ह्या समाजाला सुंदर करण्यासाठी आज त्यावेळेस भूतलावरती अवतार होते. आज ज्यावेळेस माऊली आली त्यावेळेस त्यांना देखील सांगितले की आजी सोनियाचा दिनू बरसे अमृताचा गणू आजी सोनियाचा दिनू हरी पाहिला रे हरी पाहिला रे आज सोनियाचा दिनू बरसे अमृताचा गणू हरी पाहिला. माऊली सांगते की हरी पाहिला. मग वास्तविक दुसऱ्या बाजूने सांगतात की त्रिगुण हे असार निर्गुण हे सार सारासार विचार हरिपाठ एक आत्मा जाण जीव शिव समान वायात दुर्गणी मी घाली न म्हण किंवा बरे तू म्हण दुसऱ्या गोष्टीमध्ये घालूच नको. मग आज अव्यक्त निराकार नाही ज्या आकार जेतून चराचर हरीशी भजे तो निर्गुण निराकार परमात्मा आहे. तो जाणला प्राप्त करून घेतला. तो सद्गुरूच्या माध्यमातून निवृत्तीनाथ सद्गुरू माझ्या जीवनामध्ये आले आणि त्यांच्या माध्यमातून तो प्राप्त करून घेतला. परंतु आम्ही आमच्या बुद्धीच्या जोरावरती तर परमात्म्याची आराधना करतोय, पूजा करतोय, व्रत करतोय, उपवास करतोय, पण त्याच्या जीवनामध्ये ती रीत अवलंबत नाही. आज जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराज देखील 15 दिवसामाजी अनुष्ठान केलं होतं. परंतु 14 दिवसाचं ज्यावेळेस अनुष्ठान झालं अन्न पाण्याचा त्याग केला होता आणि 15 दिवसामध्ये आयुष्यभर विठ्ठलाचं नामस्मरण करत गेले. परंतु 15 दिवसानंतर बाबा चैतन्याच्या माध्यमातून तो सद्गुरू त्यांच्या जीवनामध्ये आला आणि तो प्रगट ब्रह्मज्ञान ज्यावेळेस ते उघडं केलं की 15 दिवसामध्ये झाला साक्षात्कार आणि विठ्ठल भेटला म्हणजे निर्गुण निराकार. मग तो निर्गुण निराकार परमात्मा जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा स्वतःचा अनुभव आहे. माझा अनुभव काय? आज त्या जगद्गुरु जगतवंदे तुकाराम महाराजांच्या त्या भक्तीच्या माध्यमातून त्यांचे ग्रंथ लिहिले गेले, माऊलींच्या माध्यमातून ग्रंथ लिहिले गेले. मी भक्ती करतोय, माझं साधं जगामध्ये नाव सुद्धा लोक घेत नाहीत. मग नेमकं माझ्या भक्तीमध्ये आणि त्यांच्या भक्तीमध्ये काय अंतर आहे? आणि जोपर्यंत ते अंतर शोधणार नाही, मी जोपर्यंत शोध भक्तीमध्ये घेणार नाही तोपर्यंत मी चुकतोय की बरोबर ह्या चूक बरोबरचा अर्थ कळणार नाही. आज जगी या ब्रह्मदिशे उघडे ऐक चांग देवा पाहून घेरोकडे की जगामध्ये परब्रह्म उघड आहे ते पाहता येतंय. आज तुम्ही मी आरती म्हणत असताना सुद्धा म्हणत असतो की घालील लोटांगण वंदिन चरण डोळ्यानं पाहिन रूप तुझे. आपण स्वतःभोवती फिरत फिरत राहिलो, परंतु नेमकं डोळ्यानं काय रूप पाहिल? ह्या रूप दुसऱ्या बाजूने सांगतात की रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी तो हा माधव वरावा तो हा केशव वरावा. की हा शब्द जवळ परमात्मा इतका जवळ आहे की माझ्या अंगाचा कपडा सुद्धा माझ्यापासून लांब आहे एवढा परमात्मा जवळ आहे. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये हे निरंकारी संत महात्मे तुम्हाला वेळोवेळी जागा करण्याचा प्रयास करतात की बाबा रे आता तरी हो जागा, नाही तर पुढे आहे दगा. आज तो दगा चुकवण्यासाठी की ज्यावेळेस तुमच्या आमच्या जीवनामध्ये तुम्ही विचार करत नाहीये की पाण्यामध्ये मासा झोपी घे कसं जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, मुंगी मागे मुंगी चालत तशी कैशी जावे त्याच्या कुशी तेव्हा कळे, कासवाची पिल्ले दृष्टी उपजती जावे त्याच्या कुशी तेव्हा कळे, तुका म्हणे संत व्हावे तैसे तेव्हाची कळू येईल. की जोपर्यंत संत महात्म्यांनी काय प्राप्त केलं, जोपर्यंत संतत्व जीवनामध्ये प्राप्त होत नाही तोपर्यंत तो परमात्मा कळत नाही. तर संतत्व प्राप्त होण्यासाठी ज्याही परमपुरुषानं त्या संतांनं त्या परमात्म्याचा आत्मसाक्षात्कार झालेला आहे, त्यानं दिव्यदृष्टी प्राप्त झाली, त्यानं परमात्म्याला जाणलेलं आहे. अशा संत महात्मा जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये भेट होत नाही
तोपर्यंत तो सद्गुरूपर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. मग वास्तविक पाहता देवाला शोधण्यापेक्षा ज्या परमपुरुष जो संत महात्मा आमच्या जीवनामध्ये येण्याची गरज आहे, त्याच्या जीवनामध्ये तो परमात्मा प्राप्त झालाय, देव प्राप्त झालाय. अशा संत महात्म्यांची भेटी झाल्यानंतर केवळ तुमचं आमचं जे भक्तीचं भ्रमण आहे, जी भ्रांती आहे ती थांबणार आहे. मग आज तुमच्या आमच्या जीवनामध्ये प्रत्येक साधू संतांना सांगितलं की बाबा रे, त्यावेळेस जगतवंदे जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देखील सांगितले की देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे का मोल काय, फुकट घ्या. आज निरंकारी मिशनचे संत महात्मे देखील सांगतात की या इथं श्रद्धेच्या बदल्यामध्ये निर्गुण निराकार ईश्वराची प्राप्ती करून घ्या. परंतु लोकांना वाटते की येड्यात काढतात, आपल्याला काय घेणे देणे आहे, आपल्याला काय करायचं, ह्यांचं एक सत्संग करतील आणि सत्संग झाल्यानंतर आपापल्या घरी जातील, आपल्याला काय घेणे देणे त्याशी वास्तविक पाहता. परंतु तुमच्या आमच्या जीवनामध्ये हे साधू संतांचा भक्तीचा भवसागर तर सुखकर झालाच आहे. परंतु केवळ संत हे दयाळू असतात, त्यांना वाटतं की आमच्या जीवनामध्ये भक्ती फलद्रूप झाली, आमच्या जीवनामध्ये परमात्मा प्राप्त झालाय, तो इतरांच्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. त्यासाठी ते जगाला ओरडून ओरडून सांगतात की बाबा देव घ्या, देव घ्या, देव घ्या, देव घ्या, प्राप्त करून घ्या. परंतु आज देखील समाज त्या निरंकारी सत्संगाच्या दिशेने येत नाही. केवळ संप्रदायांचा गलबला अनेक रूढी परंपरांमध्ये तो अडकलेला आहे आणि ते अडकून केवळ स्वतःचं आयुष्य तो भक्ती मार्गामध्ये सुंदर करत नाही, सुखकर करत नाही. मग आज सद्गुरू आपण अरदास करूया की राहिलेल्या जीवात्म्यांचा उद्धार सद्गुरू तुम्हीच करू शकता. केवळ भाविक भक्त सज्जनांचा तो भाव परिपूर्ण व्हावा आणि जसं संत सद्गुरू जसं चाहता तसं या राहिलेल्या जीवात्म्यांचा उद्धार तुमच्या हातात आहे. तर तुम्ही कृपा करा, रहमत करा की राहिलेल्या जीवांचा देखील तुम्ही उद्धार करून घेऊ शकता. तर त्यांना देखील सत्संगला येण्याची सुबुद्धी प्राप्त व्हावी हीच सद्गुरू चरणी प्रार्थना. प्रेमामध्ये बोला धन्यंकारजी.